राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे। अजित पवारांचा हा अर्थसंकल्प कठोर आर्थिक शिस्तीचा असणार की लोकप्रिय घोषणांचा, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात तिजोरीची आर्थिक स्थिती ही आधीच सुरू असलेल्या योजना आणि वित्तीय तुटीमुळे फारशी सुस्थितीत नाहीये आणि त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या स्वभावाप्रमाणेच कडक शिस्तीचा सादर करतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याची गरज असल्याचं सुतोवाच सुद्धा केलेलं होतं। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये सध्या सुमारे 2 लाख कोटींची वित्तीय तूट आहे, तर 8 लाख कोटीपर्यंतच्या कर्जाचा बोजा आहे। राज्यासमोरील खर्चामध्ये वाढ झाली आहे। महसूल उत्पन्नामध्ये असणारी दरी साधण्याचं आव्हान त्याच्यामध्ये असेल। महसूल उत्पन्न वाढीसाठी दारूवर कर वाढवण्याची शक्यता आहे। मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इंधन दरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे। महसूल उत्पन्न वाढीसाठी दारूवर कर लावण्याची शक्यता आहे, त्यामुळे मद्य निर्मितीवरील उत्पादन शुल्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। महसूल वाढीचे नवे मार्ग मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, इंधन करात वाढ केली जाण्याची शक्यता आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कडक शिस्तीचं हे बजेट असणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याचा महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। दारूवरील करात वाढ होण्याची शक्यता आहे। मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क वाढण्याची शक्यता आहे। तसंच इंधनावरील करही वाढण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे, पाहूयात। रोहित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। रोहितजी, आज अर्थसंकल्प मांडला जातोय। खरं तर अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प मांडतील, मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे हा अतिशय काटेकोर आर्थिक शिस्तीचा अर्थसंकल्प असेल की लोकप्रिय घोषणांचा असेल? हा कुठल्या सकारात्मक गोष्टी सरकारच्या माध्यमातून सरकार म्हणून केल्या जात आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7 तारखेला त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून सांगून टाकल्या। मग आता दादांकडे कदाचित कुठेतरी कटू निर्णय हे आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। याच्यात पण राजकारण झालं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। पण ठीक आहे, दादा त्या बाबतीत काय बोलतात आपण बघूया। आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की तुम्ही कर्जमाफी म्हणला होता, ती कर्जमाफी तुम्हाला शेतकऱ्याची करावी लागेल इलेक्शनच्या काळात। महिलांना तुम्ही 2100 रुपयेपर्यंत मानधन देऊ असं सांगितलं होतं लाडक्या बहिणींना। त्याच्यावर भावांतर योजना आणू, जेव्हा भाव पडतील कांद्याचे, सोयाबीनचे कुठले, तेव्हा त्याचा जो फरक आहे तो सरकारमधून दिला जाईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार बोललं होतं। त्याच्याबद्दल तुम्ही काय करता हे आम्ही बघणार आहोत। आमच्या बेरोजगार युवांसाठी तुम्ही तिथं एक भत्ता देणार होता, बेरोजगार भत्ता, त्याचं काय होणार आहे? भरती करणार होता शासनाची, त्याचं काय होणार आहे? इलेक्शनच्या काळामध्ये जे तुम्हाला मनाला येते तुम्ही तिथं बोलत होता, खोटं बोलत होता आणि त्याच्यावर तुम्ही सत्ता आज मिळवलेली आहे। आणि मग ती सत्ता मिळवल्यानंतर मग तुम्ही ज्या ज्या काय गोष्टी बोलल्या होत्या त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील। त्यासाठी आम्ही सुद्धा लोकांच्या बाजूली ते लढत राहू। कॅमेरामॅन रवी चव्हाणसह पाठक। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आपण पाहतोय निवडणुकीपूर्वी लोकप्रिय योजना त्यांचा पाऊस खरं तर पडलेला होता। आता अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे, त्या अपेक्षांची पूर्तता होणार की भंग होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कशा पद्धतीचा हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे ते सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता एकीकडे कर्जाचा जो वाढता बोजा आहे ते कमी करण्याचं आव्हान असेल आणि त्याचबरोबर लोकांच्या हिताच्या योजना त्या सुद्धा योग्य पद्धतीने कार्यान्वित करायच्या, ते सुद्धा सरकारसमोर आव्हान असणार आहे। अजित पवारांचा हा पहिला नाही तर 11वा अर्थसंकल्प आहे। अजित पवार यांचा स्वभाव आपण बघितला तर अतिशय काटेकोर आणि कठोर शिस्तीचा स्वभाव आहे आणि यापूर्वी अजित पवारांनी वारंवार एक सुतोवाच केलं, वारंवार हे बोलून दाखवलं की राज्याला कठोर आर्थिक शिस्तीची गरज आहे। एकीकडे अजितदादांचा हा कठोर आर्थिक शिस्तीचा बडगा आणि दुसरीकडे निवडणुकीच्या आधी केलेल्या लोकप्रिय घोषणा यांच्या कचाट्यात हा अर्थसंकल्प सापडतोय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहीण आहेच, कर्जमाफी योजना आहे, शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा आहे, नमो शेतकरी योजना आहे, अशा प्रकारच्या अनेक योजना ज्यांच्यासाठी अनुदान देणं गरजेचं आहे, ज्यांच्यासाठी खरं तर तिजोरी खाली करणं, सरकारनं खिसा खाली करणं गरजेचं आहे दिलेल्या शब्दानुसार, दिलेल्या वचनानुसार। मात्र दुसरीकडे महसुली उत्पन्न वाढवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण आधीच जी वित्तीय तूट आहे ती जवळपास 2 लाख कोटींपर्यंतची आहे। कर्जाचा बोजा हा जवळपास 8 लाख कोटींच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे ही जर वित्तीय तूट भरून काढायची असेल आणि विकास कामांसाठी निधी उभा करायचा असेल
असेल तर एकीकडून केंद्राकडून येणारी मदत ही तातडीनं मिळणं गरजेचं आहे, मात्र दुसरीकडून महसुली उत्पन्न वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतील। यामध्ये दारूवरचा कर, दारूच्या म्हणजे मद्य निर्मितीवरच्या उत्पादन शुल्कावरचा वाढता बोजा हा कदाचित सहन करावा लागू शकतो। त्यासोबतच नोंदणी शुल्क असेल, मुद्रांक शुल्क असेल, इंधनावरचा कर असेल, त्यामुळे करवाढ ही टाळता येण्याजोगी नाहीये या अर्थसंकल्पामध्ये। त्यामुळे बघणं हे गरजेचं आहे जे जनसामान्यांशी थेट निगडीत आहे, थेट त्यांच्यावरती परिणाम करणारं आहे, ते म्हणजे कोणती करवाढ यंदाच्या वेळी या अर्थसंकल्पात सरकार करतं आहे। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर जवळपास 46,000 कोटींचा वाढीव निधी हा उभा करावा लागू शकतो जर 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करायचे असतील दिलेल्या वचनाप्रमाणे। तर त्यासोबतच कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्यासाठी सुद्धा वाढीव निधी उभा करावा लागू शकतो। नमो शेतकरी योजनेची घोषणा यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे, त्याच्यामुळे ती या अर्थसंकल्पात असणार यामध्ये कुठलीही शंका नाहीये। त्यामुळे एकंदरीत जे राजकीय वर्तुळात सध्याच्या घडीला चर्चा आहे ती हीच आहे की ज्या लोकप्रिय घोषणा आहेत, ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या फडणवीसांनी आधीच घोषित केलेल्या आहे। त्यामुळे अजित पवार या अर्थसंकल्पातून कोणते कटू आणि कठोर निर्णय घोषित करतील याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।